मला वाटतं रविराजा हे केवळ काँग्रेसचे कार्यकर्ते किंवा नेते नाहीत, तर एक अभ्यासू अशा प्रकारचा विरोधी पक्षनेता म्हणून मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांची कारकीर्द गाजलेली आहे। मुंबईकरांच्या प्रश्नांवर लोकाभिमुख अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे आणि त्याच्यामुळे कोणतरी आलं एवढ्यापुरता हा विषय सीमित नसून एक विरोधी पक्षनेता, ताकदवान नेता आज काँग्रेसमधनं भारतीय जनता पार्टीत येतो, हे प्रतिबिंब किंवा द्योतक कशाचा आहे हे काँग्रेसने समजून घेण्याची आवश्यकता आहे। ज्या वेळेला विरोधी पक्षनेत्यालाच आपल्या पक्षावर विश्वास नाही, भारतीय जनता पार्टीवर विश्वास निर्माण होतो, यावरून काँग्रेसमध्ये अनेक अशी लोक आहेत जे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचं काम करणार आहेत, सरकार आणणार आहेत। आणि आपण बोलताय ते खरं आहे की विरोधी पक्षनेता हा विरोधी पक्षाचा प्रमुख असतो, त्याचा जर विश्वास नसेल पक्षावर तर त्या ठिकाणी काँग्रेसची काय हालत आहे। आता विजय वडेट्टीवार पण येऊ नये, नाहीतर मुंबईचे विरोधी पक्षनेते आले, तिकडून विखे पाटील आले, आता विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांची पण घुसमट आहेच चालू तिथे, कारण प्रतिभा धानोरकर ताई आमच्या त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी शड्डू ठोकून उभे आहेत। भाऊ अजित पवार म्हणालेले आहेत की नेवसा आणि पुरंदर मतदारसंघातून माघार घेणार, पण मानपूर शिवाजीनगर असेल आणि मोर्शीतून माघार न घेण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत। नाही, एक लक्षात ठेवा, काल मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि तिन्ही पक्षाचे प्रमुख प्रदेशाध्यक्ष किंवा प्रमुख नेते अशी बैठक येऊन त्या ठिकाणी साधारण एक 2-3 अपवाद जर वगळले तर सर्व ठिकाणची बंडखोरी त्या ठिकाणी क्षमते हाही विषय अजून विड्रॉवलला 2 दिवस आहेत, 4 तारखेपर्यंत विड्रॉवल आहे आणि मला वाटतं एखाद दुसरा काय अपवाद राहिला तर तोही राहू नये अशी अपेक्षा आहे। आमचं सगळं सुरळीत तिन्ही पक्ष एकत्रितपणे लढू, जिंकू आणि महाराष्ट्रावर महायुतीचा झेंडा फडकवू। भाऊ जरांगे पाटील असे म्हटले की 3 तारखेला जागा ज्या आहेत ते कुठल्या लढणार ते जाहीर करणार आहेत उमेदवारी, परंतु समोरच्यांची वाजवू किंवा वाजवणार अशा भाषेत त्यांनी म्हटलेलं आहे। मला वाटतं जरांगेने सगळ्याच जागा लढवल्या पाहिजेत। आता त्यांचा जर हेतू पाडापाडीचा असेल तर त्याला मराठा समाज किंवा मतदार दाद देणार नाही, कारण लोकांना पॉझिटिव्ह राजकारण पाहिजे। आम्ही नेहमी सांगतो की जरांगे आपल्या प्रश्नांबद्दल प्रामाणिक आहेत, पण उद्या ह्याला पाड त्याला पाड आणि मराठा समाजाचेच उमेदवार पाडणार असेल आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी ओबीसीतनं आरक्षण द्या बोलायचं आणि ओबीसीच्या हनवटीला त्या ठिकाणी हात लावायचा, त्या ठिकाणी इम्तियाज जलील आहेत त्यांना मिठ्या मारायच्या, मला वाटतं हे आता मराठा समाजाला आवडत नाही। तथापि त्यांनी लढावं, जिंकावं, त्याकरता त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत। मुस्लिम धर्मगुरू, दलित धर्मगुरूंसोबत एक बैठक केली, मराठा, मुस्लिम आणि दलित एक समीकरण जे आहे ते करण्याचा प्रयत्न त्यांनी आज केला। मला वाटतं आता ते केवळ मराठा समाजाचा चेहरा होऊ पाहत नाहीत, मराठा समाजाने त्यांना नाव दिलं, लौकिक दिला, चेहरा दिला, परंतु त्यांना आता राजकारणाचं त्यांना वारं त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी भिनलंय। त्याच्यामुळे सर्व पक्षांना, सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन एक निधर्मवादी असा नेता असे त्या ठिकाणी त्यांची छबी पुढे आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत आणि मला वाटतं त्यांनी आता समाजाच्या गोष्टी करू नयेत, त्यांनी आता राजकारण करावं, फुलफ्लेज राजकारण करावं आणि राजकीय पक्ष असतात तसं काम करावं, कारण आता त्यांच्या भूमिका मराठा समाजासाठीच ज्या पहिल्या होत्या त्या राहिलेल्या नाहीत। कारण उद्या ओबीसींचं समर्थन मागता तेव्हा सांगा, ओबीसी तुम्हाला त्यांच्या आरक्षणातनं देणार आहेत का? त्यांच्यातनं आरक्षण मागता आणि तुम्ही समर्थनही मागतात। इम्तियाज जलीलच्या बाबतीत मराठा समाजाचं काय मत आहे? त्याचा झेंडा खांद्यावर मराठा समाज नाचवणार आहे का? इम्तियाज जलीलला घेऊन तुम्ही नाचणार? त्याच्यामुळे हे राजकीय जे काय चाललंय ते मराठा समाजाला मान्य नाही, त्यामुळे मराठा समाज त्या ठिकाणी महायुतीच्या मागेच ताकदीनं त्या ठिकाणी उभं राहील
यावर पूर्ण विश्वास आहे. निकालातनं तुम्हाला दिसून येईल. ज्यांनी सत्ता दिली त्यांच्यावर लाठीकाठी घातल्या, आता सुपडा साफ करणार. देवेंद्र तात्यांनी राजकारण शिकवलं असं त्यांनी म्हटलं. नाही, मला वाटतं त्यांचा शेवटच्या क्षणापर्यंत, निकाल लागेपर्यंत देवेंद्रजींच्या शिवाय त्यांना चैन पडत नाही आहे. परंतु देवेंद्रजी एक संयमी नेते आहेत. राज्याचे अत्यंत लोकप्रिय समंजस अशा प्रकारचं नेतृत्व आहे. आम्ही जरांगेंना अनेकदा सांगितलंय, व्यक्तिशः आपण टार्गेट कोणाला करू नये, पक्षाला करू नये. तुम्ही समाजाची चळवळ चालवा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. पण तुम्ही व्यक्तिगत पक्षावर आणि देवेंद्रजींवर याल तर त्या ठिकाणी आम्ही सहन करणार नाही. भाऊ, महायुतीने मालेगाव मध्ये उमेदवार दिला नाही. लोकसभेत फक्त महायुतीला 4000 मतं मिळाली नाहीत. यामुळे 4000 मतं मिळाली, त्यामुळेच मालेगाव मध्ये आता उमेदवार दिला नाही असं चर्चा आहे. मालेगावमध्ये त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं मतदान झालं हे महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी मला माहित नाही तिन्ही पक्षाने दिला नाही का? महायुतीने दिला नाही. महायुतीचा नाही, महायुतीने दिला नाही. महायुतीचा नाही आहे. आणि त्याच्यामुळं कदाचित त्या ठिकाणी अत्यंत 2-4 हजार जर मतं मिळाली असतील तर का कशासाठी निर्णय घेतल्याची मला कल्पना नाही आहे. परंतु ज्या विशिष्ट पद्धतीनं त्या ठिकाणी एका विशिष्ट समुदायानं मतदान केलं हे मला वाटतं त्या ठिकाणी लक्षात आलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने हा निर्णय त्या ठिकाणी घेतला असेल. त्याचबरोबर मला वाटतं हिंदू समाज या ताकदीनं त्या ठिकाणी जागा होऊन त्या लोकसभा क्षेत्रात राहिलेल्या 5 विधानसभा क्षेत्रात तशाच पद्धतीनं ताकदीनं मतदान करतील. भाऊ, काल बंडखोरांसंदर्भातली महत्त्वाची बैठक आहे तुमची पार पडलेली आहे. बंडखोरांना शांत करण्यासाठी तुम्ही ज्या प्रभागात होता तिकडचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांची बंडखोरी आहे. बऱ्याच ठिकाणी बंडखोरी नाही, गोपाळ शेट्टी हे पक्षाला मानणारी, पक्षाची विचारधारा मानणारे अशा प्रकारचे नेते आहेत. लोकांमध्ये काम करणारा असणारा तळागाळातला कार्यकर्ता आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की त्या ठिकाणी ते पक्षाच्या बरोबर राहतील. 4 तारखेपर्यंत विड्रॉवलची त्या ठिकाणी डेट आहे. पक्षानं आतापर्यंत त्यांच्यासाठी खूप दिलेलं आहे असं काही नाही आहे. त्यांना नगरसेवक 2-3 वेळा झाले, आमदार 2-3 वेळा झाले, खासदार झाले. आणि अशा वेळेला त्यांनी पक्षासोबत राहावं अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. आणि मला वाटतं आमच्या त्यांच्याकडे असणाऱ्या सर्व ज्या काही गाठीभेटी आहेत त्यातनं काहीतरी सकारात्मक निघेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. बाहेरच्या संदर्भामध्ये अशी जी चर्चा केली जाते त्या मतदारसंघामध्ये, त्यामुळे हे सगळं झालं असं म्हणतात. कशात? वारंवार बाहेरचा उमेदवार बोरिवलीमध्ये लादला जातो. अहो, महाराष्ट्रात कोणी कुठला उमेदवार कुठेही उभं राहतं. लोकशाहीने तो अधिकार दिलेला आहे. आणि बाहेरचा आतला येतो कुठे? आता इथून मुंबईतनं जाऊन गावाकडे त्या ठिकाणी पहिलं शिवसेनेचे होते मुंबईतली सगळे लोक. अगदी सावंतवाडीपासून घ्याल तर तिथे शिवराम दळवी होते. पुढे आलं तर तिकडे सुभाष बने होते, नारायण राणे होते, सूर्यकांत दळवी होते, इकडे भास्कर जाधव, अगदी प्रभाकर मोरे महाड, पनवेलपर्यंत आला तर सगळे मुंबईचे होते ना. कुठे आलं तेव्हा बाहेरचा आणि आतला? मला वाटतं पक्षाची विचारधारा असते आणि जनता पक्षाला मतदान करत असते. त्याच्यामुळे मला वाटतं असं काही बाहेरचा आतला नाही. आता आनंदराव अडसूळांचे चिरंजीव अभिजित अडसूळ बुलढाण्यातनं लढतायत, दर्यापूरमधनं लढतायत. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की आतला बाहेरचा असा विषय आहे. पक्षांतर्गत त्या ठिकाणी दखल पक्षाची घेऊन मला वाटतं शेट्टी साहेब माघार घेतील, ते घ्यावा अशी आमची विनंती राहील. भाऊ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार या दोघांनीही सलग 2 दिवसात भूमिका स्पष्ट केली की नवाब मलिक यांचा प्रचार भाजप करणार नाही, त्यांच्यासोबत नाही आहे म्हणून. मात्र आता नवाब मलिकांचं म्हणणं आहे की दाऊदशी माझा वारंवार संबंध जोडला जातोय. आता जर माझा दाऊदशी कोणी संबंध जोडला तर मी मानहानीचा खटला दाखल करणार आहे, मी कारवाई करणार आहे. भाजपची भूमिका काय पुढे असेल? या संदर्भात भारतीय जनता पार्टीने स्पष्ट भूमिका अनेकदा सांगितलेली आहे. त्यांनी सांगितले, आशिषजींनी सांगितले, तीच आमची भूमिका आहे. त्यांनी काय करावा त्यांचा विषय. भाऊ, मात्र बऱ्याच ठिकाणी आहे ते भाजपचे उमेदवार आहेत ते अजितदादांना आणि एकनाथ शिंदेना द्यावे लागले. कसं बघता याकडे? कारण की अरे, तुम्ही आमचं कौतुक केलं पाहिजे की मित्र पक्षांची किती काळजी घेतो. तुम्हाला वाईट वाटतंय की आनंद वाटतोय?
मला वाटतं त्या संदर्भात तुम्ही आमचं कौतुक करा की सहयोगी जे पक्ष आपल्यासोबत आहेत त्यांना उमेदवारी महायुती तर करतोय, उमेदवार पण आम्ही देतोय. तर त्यांना उमेदवार नव्हते म्हणून द्यावं लागलं काय सहयोगी पक्षांना? नाही, त्यांच्याकडे उमेदवार नव्हतं असं नाही आहे, परंतु आम्ही जे दिलेत ते उत्तम उमेदवार आहेत, तिथे स्ट्रॉंग आहेत आणि निवडणुकीला निवडून येणारा नेता लागतो, उमेदवार लागतो आणि म्हणून त्यांना उमेदवार दिलेत आणि त्यांनी स्वीकारलेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.